नमस्कार कराडकर. आजपर्यंत आपण कराडमध्ये बऱ्याच गोष्टी खाल्ल्या, काही गोष्टी पिल्या पण आणि काही गोष्टी तर पोटभर दाबून खाल्ल्या. पण आज आपल्याला मनसोक्त खेळायला पण मिळणार आहे, ते पण कराडमध्ये. कराडमध्ये गेल्यानं कृष्णा नाक्याजवळ जायचं आणि कृष्णा नाक्याजवळ गेला की तिथेच साईडला आहे ही कमान. त्याच कमानीतनं आतमध्ये 1 ते 1.5 किलोमीटर यायचं, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात पुढे गेल्यानं ही येते कॅफे मॅव्हरिक्स 2.0. 2.0 होय होय 2.0. कारण पहिली ब्रँच आहे त्यांची ती कराड मालकापूरमध्ये आहे. त्यात आता ही कॅफे मॅव्हरिक्सची दुसरी ब्रँच आहे. इथं गेल्यावर खरं सांगतो एकदम झगमग झगमग वाटत होतं आणि त्यापेक्षा जास्त भारी म्हणजे एकदम फ्रेश वाटत होतं बरं का. इथं स्पेस एवढा आहे का नाही की 150 ते 200 जणांची पार्टी निवांत ऑर्गनाईज होत्या. त्यात इथं आउटडोर सिटिंग पण आहे. हो चला, आउटडोर पुराण आता लय झाला, आता इंडोर बघू. अगाय आय कसला अँबियन्स आहे राव. कुणाला इथं येऊ वाटणार नाही सांगा बरं. कराडमध्ये असला अँबियन्स मी खरं सांगतो पहिल्यांदाच बघितले. एकदम झाकपूक झाकपूक. इकडच्या बाजूला एक कपल सेक्शन, ज्याचा जिंदगीत आपला कधी संबंध आला नाही. पण कपल सेक्शन मधनं टर्फ विकेटचा पॉईंट लय भारी दिसतोय बरं का. बर्थडे सेलिब्रेशन साठी यांच्याकडे तेवढाच जेमतेम हॉल पण आहे. दिल तो हमारा कई बार टूटा है जैसे मेरे हाथ में यह फुगा फूटा है. आयुष्याच्या खेळाबद्दल आता काय बोलायचं, त्यापेक्षा म्हटलं जरा टर्फ विकेटला जाऊन क्रिकेट खेळूया. इथं कसं टर्फ विकेट आहे बघा, जिथं मन सोक्त खेळायला येत. शारीरिक कष्ट तर आता लय झालं, चला म्हटलं व्हायचं आत्मिक सुख देऊया. म्हणून माझ्या आवडीचं ह्या कॅफेतलं ब्लू सायकॉन नावाचं मॉकटेल मी घेतलं. खरंच सांगतो अखंड कराडमध्ये असलं मॉकटेल कुठे मिळणार नाही, एवढं भारी लागते. आता ह्यो आणि काय नवीन आयटम, ह्यो आहे पिंक सॉस पास्ता. नुसतंच गुलाबी दिसतोय की भाऊ. हा फोन वाढ लागतोय राव. ते झालं की मग आलं पनीर चीज पिझ्झा, ते पण मस्त पैकी खाऊ. पुढचा नंबर आता कोणाचा आहे, आला आपलं बर्गर भाव. यांना बी आपण दाबून दाबून खाऊ. मग तोंड गोड करायला काहीतरी पाहिजे का नाही सांगा बरं. मग आलं ब्राउनी विथ आईस्क्रीम राव. हा जबरी लागते राव. पण इथं गेल्यावर तुम्हाला फक्त प्युअर व्हेज आणि जैन फूड पण मिळते बरं का. त्यात इथं ओपन किचन आहे, त्यामुळे हायजीनचा काही विषयच नाही. इथं फूड क्वालिटी तर आहेच, पण त्यापेक्षा इथं कॅफेचा एक्सपिरियन्स मला एक नंबरचा वाटला. त्यामुळे लवकरात लवकर जावा आणि कॅफे मॅव्हरिक्सला भेट द्या.